आईटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी यूनियन की महिलाओं ने कई बार अपनी विविध मांगों का निवेदन शासन को दिया, परंतु शासन की ओर से अभी तक कोई पहल नहीं हुई है। आईटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार की आचार्य व मददनीश महिलाओं को गैर तरीके से काम से निकाले जाने पर तत्काल उन्हें काम पर लेने के आदेश का पालन न करने वाले मुख्याध्यापक व दोषी अधिकारियों पर कार्रवाई करने संबंध में महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी यूनियन की ओर से कर्मचारी महिलाओं ने 13 जुलाई से जिला परिषद कार्यालय के सामने बेमुदत आमरण उपोषण शुरू किया है। शालेय पोषण आहार की आचार्य व मददनीश महिलाओं को पुनः काम पर लेकर शासन उनके साथ न्याय करे, ऐसी मांग संगठन की ओर से महिलाओं ने की। इस वक्त संपूर्ण जिले के 12 महिलाओं का समावेश रहा। माझं नाव उषा विवेक मूल, मी सुमठाणा येथील रहिवासी आहे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुमठाणा इथे कार्यरत असताना मला चालू सत्र 2013-14च्या कामावरून कमी केले। काही कारण नसताना आज 2 वर्ष सतत मी प्रयत्न करीत आहे आणि पंचायत समितीतनं मला म्हणजे ऑर्डर मिळाला, त्यानंतर जिल्हा कार्यालयामधूनही मिळाला, तरीही मला कामावर रुजू करून घेत नाही आणि शाळा समिती तसेच मुख्याध्यापिका आणि गावातील लोक यांच्या सगळ्या म्हणजे कर्तृत्वाने मला कामावर म्हणजे हजर करू शकत नाही आहेत आणि त्याच्यामुळे मी लेट होत आहे। त्यामुळे आम्ही आमरण उपोषण इथं जिल्हा परिषद चंद्रपूर इथे ठेवलेलं आहे। त्यामुळे CO सरांनी आम्हाला म्हणजे न्याय मिळवून द्यावा अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि आम्ही सतत 2 वर्षापासून लढा देतो आणि कार्यरत तर आम्ही 10 वर्षापासून होतो, तरी पण आम्हाला न्याय काही मिळून राहिला नाही। तरी शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं। आज पावसाळ्यासारखे दिवस सुरू आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये माशा मच्छर या कंडिशनमध्ये आम्ही स्वतःच्या जीवाची म्हणजे पर्वा न करता आज इथं आमरण उपोषण ठेवलेलं आहे। तर शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला आमच्या कामावर रुजू करून घ्यावं आणि आम्हाला न्याय द्यावं अशी आमची सर्वांची आयटक या आमच्या संघटनेतर्फे आमची मागणी आहे आणि आम्हाला तो आमचा अधिकार मिळालाच पाहिजे।